जय शिवराय मंडळी, मी तुमची साक्षी। आज आपण एक खूपच पवित्र आणि शांत ठिकाणी जाणार आहोत, लोणावळ्यातील एकविरा आईचे मंदिर। लोणावळ्याजवळ येताच तर आजूबाजूचा निसर्ग आणखी सुंदर दिसतो। गेटच्या आतमध्ये आल्यात आम्ही आई एकविरा नाश्ता हाऊस येथे भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो पार्किंगकडे। ही झाली पार्किंग एरिया। इथे कार पार्क केल्यावर पुढे थोडंसं चढावं लागतं। एकविरा आईचे दर्शन घेण्याआधी एकविरा 5 पायरी पादुका मंदिरच्या इथे दर्शन घेतले। एकूण साधारण 500 पायऱ्या आहेत। मध्ये मध्ये बसायला आणि थोडं पाणी प्यायला जागा मिळते, त्याचं टेन्शन नाही। अर्ध्याच वाटेत पोचता भाविकांच्या मनातील श्रद्धा आणि एवढा सुंदर असं निसर्ग पाहायला भेटतो। थोडं पुढे जाऊन आम्ही या दादाकडे ओटी घेतली आणि आमची चप्पल तिथे ठेवले आणि हे पाहिलं, एकविरा आई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। वर आल्यानंतरची हवा आणि शांतता अगदी वेगळीच वाटते। आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे दुसरा VIP गेट चालू होता, म्हणून आम्ही पटकन एंट्री घेतली, तो VIP गेट बंद व्हायच्या आधी। अगदी 15 मिनिटात आमचे दर्शनसुद्धा झाले। देवीच्या गाभाऱ्यात शूटिंगला बहुतेक परवानगी नसते, म्हणून मी कॅमेरा बंद ठेवला। आज रविवार असून सुद्धा मंदिराजवळ भक्तांची फार गर्दी होती। मग काय, आम्ही सुद्धा थोडेफार फोटोज काढले आणि खाली उतरायला सुरू केलं। आई माऊलीचा उदो उदो। आईला नवस फेडण्यासाठी अनेक भक्त पायऱ्या चढताना विशेष पद्धतीने जातात। काही जण हातात नारळ फूल नैवेद्य घेऊन चालत पायऱ्या चढतात आणि काही जण अतिशय श्रद्धेने आपल्या नवसाप्रमाणे पायऱ्या हाताने टेकवून हळूहळू पुढे सरकत मंदिराकडे जातात। ही एक पारंपरिक आणि खूप जुनी पद्धत आहे। भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याबद्दल किंवा एखाद्या नवसासाठी अशा श्रद्धेने जातात। तर मंडळी, हा होता माझा आजचा एकविरा आई मंदिर व्लॉग। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।